नमस्कार, मी वेदिका. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद माध्यमिक शाळा पानकनेरगाव. मी इयत्ता 7वीमध्ये शिकते. तर मी हे पुस्तक वाचले आहे. हे पुस्तक मला खूप आवडले. तर या पुस्तकामध्ये मला काय समजले आहे मी तुम्हाला ते सांगणार आहे. या पुस्तकाचे नाव आहे एप्रिल 2025 किशोर. तर या पुस्तकात खूप छान छान गोष्टी दिलेल्या आहेत. तर मी तुम्हाला ते सांगणार आहे. तर चला आपण तर या पुस्तकाची किंमत आहे 7 रुपये. हे पुस्तक मला आवडले. तर हे पुस्तकाविषयी मी तुम्हाला आता काही थोडीफार माहिती सांगते. तर त्याला आपण सुरुवात करूया. तर आता आपण सुरुवात करूया. मित्रमैत्रिणींनो, एप्रिल हा परीक्षेचा महिना. या परीक्षेची तयारीसाठी आई बाबा, सर मॅडम, ताई दादा, भाऊ आजी आजोबा हे आपले असतातच. तर आजी आजोबा आपल्याला मदत करतात, काहीही करतात. पण तुम्ही पाहिलेलं आहे का की आपल्याला खूप उपदेश देतात. ते आपल्याला छान छान उपदेश देतात, करत असतात. पुन्हा तर सल्ला देत असतात. एका बाजूला परीक्षेची तयारी आणि दुसऱ्या बाजूला या सर्वांचे सल्ले ऐकून तुम्हा सर्वांना गोंधळायला कंटाळायला येतं. कारण की आपल्याला कंटाळायला येतं. कारण की आपल्याला वाटते हे इकडून सांगत आहेत, ते तिकडून सांगत आहेत. तर मग कसं होणार. तर मग आपल्याला असं करमत नसते. तर आपण आता पुढचं जाणून घेऊया. एप्रिल हा महिना आपल्या परीक्षेचा असतो आणि 10वीची ही परीक्षा छान असते. तर एप्रिल हा महिना आपल्याच परीक्षेचा नसतो, तर सर्वांच्याच परीक्षेचा असतो. तर सर्वांचेच आता कंटाळा येतं. खरं की नाही तसं असेल तर मी तुम्हाला छानशी छोटीशी झेन गोष्ट सांगतो. झेन हा एक साधू होता. मी हे वाचलेलं आहे. झेन गोष्ट सांगते. एका गावात एक झेन साधू राहत होता. तो सतत प्रसन्न असायचा. त्याच्या शेजारच्या गावात एक चिडका बिब्बा राहायचा. तो सतत चिडचिड करायचा. कधी काही कामानिमित्त चिडचिड करतो. तो झेन साधूच्या गावात आला तर त्या प्रसन्न शांत साधूला पाहून आश्चर्य वाटायचं. या गावातले लोक झेन साधूला ज्ञानी म्हणून ओळखायचे. चिडका बिब्बा या ज्ञानी साधूचं लांबूनच निरीक्षण करायचा. एक दिवस मात्र त्यानं न राहून त्या झेन साधूला विचारलं की तुम्ही रोज काय करता. साधूने सांगितले की मी रोज शेतात काम करतो, भूक लागली की खातो आणि झोप लागली की झोपतो. असे करून मी खूप छान काम करतो. साधूने पुन्हा साधू मग म्हणत होता, मी भूक लागली की खातो आणि झोप आली की झोपतो. त्या चिडक्या माणसाने विचारलं, ज्ञानी होण्याआधी बंधुत्व मिळण्यापूर्वी तुम्ही काय करत होता. तो साधू म्हणाला मी शेतात काम करायचो. त्या चिडक्या माणसाला आश्चर्य वाटलं. त्याने साधूला विचारलं मग आधी आणि आता काहीही फरक कसा नाही. यावर तो साधू म्हणाला की नक्कीच मोठा फरक आहे. आणि तो फरक असा आहे की पूर्वी जेव्हा मी शेतात काम करायचो तेव्हा मन भटकायचं. काम करताना इतरही गोष्टी करायचो, नीट लक्ष देऊन काम करायचो नाही. तर तो साधू म्हणाला, मी नीट लक्ष देऊन काम सुद्धा नाही करायचो आणि माझं मन इकडे तिकडे भटकायचं. कारण मन म्हणजेच की माझं मन असं भटकायचं. मी इकडं खायला दिसलं की तिकडं जायचो आणि काम करायचं नाही.
पैसे पण मला काही भेटत नव्हते तर मी काहीही करत जाय. आणि तर आपण पुढचं जाणून घेऊया साधू काय म्हटला तर. यावर तो साधू म्हणाला, नक्कीच मोठा फरक आहे. असा काय आहे की पूर्वी जेव्हा मी शेतात काम करायचो तेव्हा मन भटकायचं. काम करताना इतरही गोष्टी करायचो, नीट लक्ष देऊन काम करायचो. पण मात्र मी शेतातलं कुठलंही काम करताना पूर्ण लक्ष देऊन पूर्णपणे फक्त तेच काम मन लावून करतो. त्यावेळी दुसरं काही करत नाही. शेतकाम करताना मी पूर्णपणे जागृत असतो. मी काय करतो त्यावर माझं पूर्ण लक्ष केंद्रित झालेलं असतं. आणि जेव्हा मला भूक लागते तेव्हा मनापासून मोजक खातो. खाताना दुसरं काहीच करत नाही. मी कामसुद्धा नाही करत. धन्यवाद.